देव जानता देव जानता देव जानता देव जानता देव जानता देव
देव जाणता
देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा देव निराळा अलिप्त विटळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठल 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 प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा विठ्ठल 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 देव जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भागवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबाराय यांचा अत्यंत महत्वाचा बहुतेकांच्या परिचित असणारा ओळखीचा असणारा साधा आणि सोपा फक्त 3 चरणाचा किती 3 चरणाचा ज्याच्या पाठ नाही त्याचा बोलता बोलता पाठ होईल असा साधा सोपा सरळ सरळ अभंग निवडलेला आहे। पण ऐका सर्वांच्याच परिचित असणारा साधा आणि सोपा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। परंतु या अभंगामध्ये तुकोबाराय तो देव कसा आहे ते सांगताय। विठ्ठल विठ्ठल हा अभंग या ठिकाणी निवडण्याचं कारण एक वेगळं आहे। ऐका या सप्ताहाला किती वर्ष झाली बोला बोला 100 आणि 82 वा 182 वर्षापासून सप्ताह चालू आहे। म्हणजे कितीतरी लोक गेले असतील एवढ्या मध्यंतरीच्या काळात सप्त्याला खंडन पडलं नाही। इतक्या वर्षापासून सप्ताह चालू आहे। इतक्या वर्षापासून तुम्ही सकाळी उठल्यानंतर काकडा म्हणत असाल हरिपाठ करत असाल ज्ञानेश्वरी पारायण असेल रोजचं कीर्तन असेल पण माझं म्हणणं एकच आहे ज्याची पूजा आम्ही दररोज करतो ज्याच्यासाठी हरिपाठ चालू आहे ज्याच्यासाठी कीर्तन ऐकतोय ज्याच्यासाठी काकडा भजन करतोय ज्याच्यासाठी माळ घातलेली आहे ज्याच्यासाठी गंध लावलेला आहे ज्याच्यासाठी हा परमार्थ दररोज चालू आहे पण तो कसा आहे हे जर कळालं नाही तर मला वाटतं परमार्थाचा उपयोग होणार नाही। कारण हा सगळा परमार्थ कळण्याकरता तो देव कळणं फार गरजेचं आहे आणि तो देव आम्हाला कळायला पाहिजे। आणि तुकोबाराय आजच्या अभंगात तो देवच कसा आहे ते सांगतात महाराज। अभंग सोपा आहे पण देवाचं वर्णन तुकोबारायांनी केलेलं आहे। ऐका संत तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहे की त्यांनी देवाचं महत्त्व सांगावं आणि संतांनी तुम्हाला आम्हाला संतांचं महत्त्व सांगितलं संतांनी तुम्हाला आम्हाला देवाचं महत्त्व सांगितलं संतांनी तुम्हाला आम्हाला मानवी जीवनाचं महत्त्व सांगितलं संतांनी तुम्हाला आम्हाला जन्म का ते सांगितलं संतांनी तुम्हाला आम्हाला मरण का ते सुद्धा सांगितलं। कारण संतांनी तुमच्या आमच्यावर केलेले हे उपकार आहे हे उपकार आहेत महाराज हे मान्यच करावं लागणार आहे। कारण सांगते ऐका सरकारने दिलेलं पुरत नाही पुरलंय आजपर्यंत सांगा मला पुरतंय सरकारने दिलेलं अजिबात नाही। महिला मंडळ पुरतंय आज जरी आम्ही सरकारच्या लाडक्या बहिणी असलो तर पुढच्या वर्षी सावत्र होण्याची दाट शक्यता आहे। काय काय सांगता काय येतं महाराज सांगा ना मला। जगलं वाचलं सरकार तर 100% शक्यच राहू पण मात्र त्या ठिकाणी सावत्र सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे। मला वाटतं हे 2 हप्ते आल्याच्या नंतर पुढचा येईल की नाही याची सुद्धा दाट शक्यता आहे। पण मला एवढंच असं वाटतं की ऐका ना सरकारने कोणतंही सरकार असू द्या कोणत्याही पक्षाचं असू द्या त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाही पण सरकारने दिलेलं आजवर काही पुरलेलं नाही। काही पुरतंय रस्ता दिला खराब होणार खड्डे पडणार सध्या भारतातल्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते काही कळायला मार्ग नाही महाराज। म्हणून सरकारने कुठलीही योजना आणू द्या सरकारने दिलेलं पुरत नाही माय बापाने दिलेलं उरत नाही समुद्र कुणाला भरत नाही सत्य कुणाला डरत नाही जीव परमार्थ करत नाही आणि म्हणून तो तरत नाही आणि एवढं सांगून सुद्धा तुमच्या डोक्यात शिरत नाही। किती सांगावं काय सांगावं महाराज। बरं दररोज आम्ही कीर्तन ऐकतोय काय शिरलंय आमच्या डोक्यामध्ये पण ऐका ना संत जे देतात ते मायबाप देत नाही संत जे देतात ते सरकार देत नाही संत जे देतात ते या जगात कोणी देऊ शकत नाही। कारण सांगते ऐका मायबाप देहदान देतात ऐका बरं व्यवस्थित
मायबाप देहदान देतात, देव जीवदान देतो आणि संत कृपादान देतात. कृपादान केले संती, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना. कृपादान केले संती, कल्पांती सरेना. मनवेनी चंद्रसेना, मनवेनी चंद्रसेना. कृपादान केले संती, कल्पांती सरेना. संतांनी तुम्हाला आम्हाला कृपादान केलेत महाराज. कल्पापर्यंत संपणार नाही असं दान करून ठेवलेत महाराज. ज्याला कळेल त्यालाच कळेल. नाही तर काही लोक म्हणतील संतांनी आम्हाला काय दिलं. संतांनी जे दिलं ते कोणी देऊ शकत नाहीत महाराज. म्हणून हा देव कसा आहे ते संत तुकोबाराय सांगतात, कारण तुकोबारायांचा तेवढा अधिकार आहेत महाराज. अभंग मोजून 3 चरणाच आहे. अभंग फार सूक्ष्मदर्शी पाहिला, त्याच्यातली मार्मिकता शोधली तर 100% आम्हाला कळेल, पटेल, रुचेल, पचेल असं आहेत. पण ऐका ना, आजचा जो अभंग आहे तो सगळ्यांसाठी मुळीच नाही. मी डायरेक्ट अभंगाकडे वळते बरं का. याचं कारण सांगते ऐका. मला असं वाटतं परिचय जो आहे तो देणं राहून गेलं तरी चालेल, पण अभंग सोडवायचा राहिला नाही पाहिजे या मताची मी आहे. काहींचा परिचयच अर्धा तास चालतो दादा, मग अभंग किती सोडवायचा. मग एखाद्याचं नाव नाही घेतलं तर पुढच्या वर्षी कीर्तन नाही मिळणार, एवढंच होईल. पण मला असं वाटतं की इथं तिन्ही चरण सोडवले तर मला तरी समाधान वाटेल आणि तुम्हाला तरी समाधान वाटलं पाहिजे. पण मात्र त्या ठिकाणी आपल्याला समाधान वाटावं म्हणून मी परिचय नंतर देईल, पण पहिला अभंगाकडे वळते. विठ्ठल म्हणून आजचा अभंग सोपा आहे, साधा आहे, सरळ आहे. पण आजचा अभंग सगळ्यांसाठी मुळीच नाही. आजचा अभंग कुणासाठी आहे आणि कुणासाठी नाही हे पहिले मुद्दे सांगते आहे का. आजचा जो अभंग आहे पहिला वर्ग आहे जो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही, त्याच्यासाठी आजचा अभंग मुळीच नाही. तुम्ही लक्षपूर्वक आहे का. दुसरा वर्ग आहे जो देवाला जाणतोही आणि मानतोही, त्याच्याहीसाठी आजचा अभंग मुळीच नाही. तिसरा वर्ग सांगते आहे का, ज्याने देवाला अद्याप मानलेलं आहे पण जाणलेलं नाही, त्याच्याकरता आजचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला वर्ग मी तुम्हाला सांगितला, जो देवाला जाणत नाही मानत नाही त्याला सांगून काहीच उपयोग नाही. काही उपयोग आहे.
महाराज जो देवाला जाणत नाही, मानत नाही, त्याला महाराज नास्तिक म्हणतात. नास्तिक कुणाला म्हणावं? नास्तिकाची फार गोड व्याख्या आहे, सांगते जरा ऐका. नास्तिक कुणाला म्हणायचं? स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. येतंय का लक्षात तुमच्या? पुन्हा रिपीट करते ऐका, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वतः नास्तिक असून दुसऱ्याचा आस्तिकपणा घालवितो आणि त्याला सुद्धा नास्तिक बनवितो, त्याला जातिवंत नास्तिक म्हणतात. स्पष्टीकरण करते ऐका. स्वतःही परमार्थ करायचा नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू द्यायचा नाही, असे नास्तिक महाराष्ट्रात कमी आहे का दादा? स्वतःही सप्ताला वर्गणी द्यायची नाही आणि दुसरं देतं त्याला सुद्धा देऊ द्यायची नाही, अशा नास्तिकांची खूप संख्या आहेत दादा. आता मात्र वर्गणी मागायला बिचारी कार्यकर्ते गेले, सप्ताहातील मंडळी गेली, तर बरीच लोक जी नास्तिक आहे ती त्या लोकांना म्हणतात याला काही काम नाही धाम नाही म्हणून वर्गण्या मागत फिरतोय. हे नास्तिकच आहेत ना. स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही, त्याला सहन होत नाही दुसऱ्यानं केलेला परमार्थ. ऐका, सोपं करून सांगते. माशी पाहिली का हो तुम्ही कधी? माशी हो म्हणा, नाही म्हणा, काहीतरी म्हणा ना. हां, तुम्ही म्हटल्या असत्या तर सामनगाववरून येतानाच पाठीभर माशा घेऊन आले असते. बरं तरी माशीच विचारली, दुसरं काही विचारलं नाही. माशी माशी. जरा टवटवीत बसा बघू तुम्ही सगळे. अगदी मरगळल्यासारखं अजिबात बसू नका कीर्तनामध्ये. जेवायचंच आहे, जेवण मिळणारच आहे, काही चिंता करू नका, पण टवटवीत बसा. किती टवटवी असावी चेहऱ्यावर. मी कायम एक उदाहरण सांगत असते महाराज. वर वीर भगतसिंग महाराज दुसऱ्या दिवशी फासावर जायचं हे भगतसिंगांना माहीत होतं, तरी सुद्धा दंड बैठका काढायला सुरुवात केली. काय? व्यायाम करायला सुरुवात केली. एक शिपाई तिकडनं पळत आला ना, हसायला लागला. वीर भगतसिंग, उद्या तुम्ही युद्धाला नाही जाणार, उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, का दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हणाले, अरे फासावर जाणारे म्हणून तर दंड बैठका काढतोय, आणि फासावर जायचा आणि दंड बैठका काढायचा काय संबंध? वीर भगतसिंगांनी गोड उत्तर दिलं. भगतसिंग म्हटले, ऐक, माझी आई सकाळी देवपूजेला बसायची आणि ती देवपूजेला लागली की मला फुलं आणायला सांगायची. मी फुलबागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो, आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची? ऐका, ज्या फुलाचा घाण वासेल ते फुल फेकून द्यायची, जे फुल सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे फुल सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, पण ज्या फुलाचा अगदी सुंदर वास येतो, जे फुल टवटवीत दिसतंय ते फुल घ्यायची आणि भगवंताच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मरता मरता इतका टवटवीत दिसावा की देवाच्या चरणापाशी मला जागा मिळावी आणि धरणी मातेनं माझा स्वीकार करावा, म्हणून मी दंड बैठका काढतोय. महाराज, मलाही तेच सांगायचं आहे की मरता मरता तुम्ही कसे दिसणार हे मला माहीत नाही. आता मी काही पाहायला राहणार नाही, तुम्ही टवटवीत दिसणार की कसे दिसणार, पण निदान कीर्तनात तरी टवटवी चेहऱ्यावर ठेवा, एवढीच माझी इच्छा आहे. जास्त वेळ लांबवणार नाही, राईट टाइम 9ला मी संपवून टाकेल, पण तुम्ही फक्त आहे तोपर्यंत टवटवीत दिसा. ऐका, काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? वा वा, फार जिवंत बसलेत तुम्ही, मला बरं वाटलं जरा. जिवंतच ऐकलं पाहिजे कीर्तन. माशी 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 पाहिली का तुम्ही कधी? हां, तुम्ही बघा, घाणीवर बसते ती माशी, गुळाच्या पाकावर बसते ती माशी, साखरेवर बसते ती माशी. एक असं पुढारी जेवायला बसलं दादा. पुढारी कोण? बोला बोला. पुढारी. हां, निदान 2 महिने तरी तेवढं लक्षात ठेवा त्यांना, नंतर विसरले तरी चालेल, पण ऐका ना, सध्या त्यांचंच काळ आहेत ना दादा. 2 महिने सगळीकडे तेच वातावरण आहे, दुसरीकडे कुठं काही वातावरण नाहीत महाराज. असे 2 महिने कसून कामाला लागले ना की आपल्याला वाटतं वा, काही कामं करतात. हां, ऐका, पुढारी जेवायला बसला आणि जेवायला बसल्याच्या नंतर महाराज 100 किलोचं वजन होतं त्याचं. किती? ऐकताय का सगळे तुम्ही? किती किलोचं होतं? 100 किलोचं. माहीत असू द्या, पण कोणाकडे अजिबात पाहू नका एकमेकाकडं, कारण तुम्हाला सांगते ऐका, वजन वाढायला सुद्धा समाधानच पाहिजे. जळक्या माणसाचं कधीच वजन वाढत नाही दादा. वजन वाढायला काय पाहिजे? समाधान पाहिजे. पुढारी जेवायला बसला दादा, 100 किलोचा होता. पाची पक्वान्नाचं ताट समोर आणि अगदी मात्र त्या ठिकाणी जेवणाचं ताट आलं आणि ताटाच्या भोवती असं पाणी फिरवलं. महिला मंडळ, ताटाच्या भोवती पाणी का फिरवावं? मुंग्या येऊ नये म्हणून. ताटाच्या भोवती पाणी फिरवावं कारण यदा कदाचित आम्ही जिच्या घरी जेवायला जातो त्या स्त्रीनं शिव्या देऊन देऊन स्वयंपाक केला असेल तर तिच्या अंतरंगातले वाईट विचार सगळे अन्नामध्ये उतरत असतात. म्हणून महिला मंडळ ऐका, जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाक करतात, भाकरी करत असाल, चपात्या करत असाल, भात करत असाल, भाजी करत असाल, स्वयंपाक करता करता
दुसरं काही न करता माझ्या भगवंताचं चिंतन करा. भजन केलं पाहिजे. किती गोड भजन करावं. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 निदान स्वयंपाक करताना तरी भजन केलं पाहिजे. तुम्ही करतात ना सगळ्याजणी, हो भजनच केलं पाहिजे. उगाच शिव्या देऊन काय स्वयंपाक बनवायचा. जावाचा राग भाकरीवर काढून काय उपयोग आहे सांगा ना मला. सासूचा राग भातावर काढून काय उपयोग आहे. स्वयंपाक करताना सुद्धा तो रुचकर लागावा याच्यासाठी अंतःकरणामध्ये शुद्ध भाव असावा. चिंतन भगवंताचं घडावं. आणि मात्र त्या ठिकाणी आपण ज्याच्या घरी जेवायला जातो ना महाराज, ते सगळे दोष त्या स्वयंपाकात उतरलेले असतात. आणि आपण ज्या वेळेला ताटाच्या भोवती पाणी फिरवतो त्यातले सगळे दोष निघून जातात आणि त्या स्वयंपाकाचं रूपांतर प्रसादात होतं. म्हणून आहारशास्त्र सांगते प्रसाद असतो प्रसन्नता. ते वातावरण प्रसन्न व्हावं, त्याचं प्रसादात रूपांतर व्हावं म्हणून ताटाच्या भोवती पाणी फिरवावं. फिरवाल ना इथून पुढे. नसेल फिरवत तर फिरवत चला. ताटाच्या भोवती पाणी फिरवलं कोणी, क्या बात आहे, तेवढं बाकी लक्षात ठेवलं पाहिजे. पुढाऱ्याने ताटाच्या भोवती पाणी फिरवलं, सगळं ताट समाप्त केलं आणि सगळं संपल्याच्या नंतर ताटाच्या शेजारी वाटी होती दादा. असं म्हटलं जातं की जेवणाच्या शेवटी स्वीट्स खावं, गोड पदार्थ खावा, तो पचनासाठी अतिउत्तम असतो. आणि म्हणून मात्र त्या ठिकाणी त्याच्याकडे गुलाबजामची वाटी होती, अशी वाटी उचलली. आता आपल्या सगळ्यांच्या नशिबात नसले गुलाबजाम, तो गुळाचा खडा तरी खावा, तो पचनासाठी उत्तम असतो. म्हणून त्याने असं गुलाबजाम उचलला आणि उचलल्याच्या नंतर तोंडात टाकणार. आ केला तोंडात टाकायला, टाकणार तोच एक माशी भणभण करत आली आणि गुलाबजामच्या आधीच आतमध्ये गेली. आता दादा आतमध्ये गेल्यावर त्याचं गोडाऊनही बरंच मोठं होतं ना. आता 100 किलोच्या माणसाचं पोटही बरंच मोठं असेल ना. ती माशी आत गेल्यानंतर तिनं कुठंतरी लपायचं की नाही. ती माशी आत गेली, हा बाहेर गेला, याने डबडब केली, उलटी करून टाकली. माशीचा स्वभाव आहे आपुलिया ऐसे संसर्गे, आपुलिया ऐसे संसर्गे, हे आपुलिया ऐसे प्रमाण दिलं. तुका म्हणे अन्न जिरोनेदी माशी आपुल्या ऐसे संसर्गे. माशीचा स्वभाव आहे स्वतःही पचत नाही आणि खाल्लेलं सुद्धा पचू देत नाही. तसा नास्तिक दादाचा स्वभाव आहे महाराज. नास्तिक माणसाचा स्वभाव आहे स्वतःही परमार्थ करत नाही, दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. तो नास्तिकच आहे. झालं काय दादा, दोघं पती पत्नी होते आणि दोघांची ॲनिव्हर्सरी होती. ॲनिव्हर्सरी माहिती आहे तुम्हाला म्हणजे लग्नाचा वाढदिवस. मला विशेष वाटतो आयुष्यभर कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी तुम्ही पहा ना, इतके भांडतात आणि त्यांची ॲनिव्हर्सरी. बरं ठीक आहेत. आणि कुठली पाश्चात्य धर्म संस्कृती आम्ही आमच्या देशात आणली मला काही कळत नाही दादा. बघा ना तुम्ही, इतके बड्डेचं फॅड आलेत, इतकं वाढदिवसाचं फॅड आलेत, कशासाठी करतोय माहीत नाही. पण ऐका ना, आता आणूनही तुम्ही आणलायत. पण मला असं वाटतं हे वाढदिवस करत असताना तुम्ही सगळे तुमचे मित्र गोळा करतात,
त्यांना पार्टी देतात, तुम्ही तुमच्या नातलगांना जेवू घालतात. माझी एवढीच इच्छा आहे, एखादा वाढदिवस जर साजरा करायचा असेल तर एखाद्या वेळेस तरी एखाद्या अनाथ आश्रमात करा. 100% तुमचे आयुष्य वाढेल दादा. एखादा वाढदिवस वृद्धाश्रमात करा, एखादा वाढदिवस हे अशा संस्थेतली मुलं असतात आमच्या अभिषेक महाराजांकडे जाऊन करा. 100% आशीर्वाद मिळेल महाराज. पण किती मित्रांना खाऊ घाला, काही उपयोग नाही दादा. सांगा ना मला. पण ही पाश्चात्य धर्म संस्कृती आम्ही आणलीत. पण मला एवढंच सांगायचं आहे की मात्र त्या दोघांची ॲनिव्हर्सरी होती, दोघा पती पत्नीची. आणि तेवढ्यात मात्र ती पत्नी आणि पती दोघं बसलेले आणि पतीने प्रश्न विचारला, ए बघ म्हटली आपल्या दोघांची ॲनिव्हर्सरी आहेत, आज तुला काय लागतं ना ते पटकन मागून घे, तू जे मागशील ते मी द्यायला तयार आहे, बोल तुला काय पाहिजे. महिला मंडळ, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला असता तर तुम्ही काय काय मागितलं असतं? म्हणा ना ताई, काय काय नाही मागितलं असतं ते विचारा. काय काय मागितलं असतं? पण त्या पत्नीनं सांगितले, बघा मी जे मागेल ते तुम्ही मला द्याल म्हणे, 100% देईल, बोल तुला काय पाहिजे. तिनं सांगितलं मला फार काही नको, सोनं नाणं दागदागिने काहीच नको, माझी एकच इच्छा पूर्ण करा. म्हणे काय मागणी आहे? ती म्हटली एवढीच इच्छा आहे, आयुष्यभर तुम्ही कधी परमार्थ केला नाही, पण गावात सप्ताह बसलाय आणि एका तरी कीर्तनाला तुम्ही जाऊन बसावं, याच्या व्यतिरिक्त मला काही नाही. काय धर्मपत्नी असेल हो, सांगा ना मला किती. आणि खरं सांगू का, ती असं म्हटली आणि तो कधीच कोणाचं ऐकत नाही, पण तिचं ऐकल्याशिवाय काय. खरं बोलतात राव तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही ऐकतात त्याच्यात काही नवल नाही, देवाला सुद्धा ऐकावं लागलं बायकोचं. म्हणून मात्र महाराज तिचं ऐकलं आणि कीर्तनाला येऊन बसल्याच्या नंतर अगदी समोर येऊन बसलेले होते की मोठ्या महाराजांचं कीर्तन सुरू झालं. आणि आता प्रश्न असा आहे की मोठे महाराज नेमकं कुणाला म्हणावं. सध्या नरेंद्र भाऊ आपण मोठ्या महाराजांची व्याख्या बदलून टाकलीत. तुम्ही बघा मोठे महाराज सध्या लोक कोणाला म्हणतात, जो 2 तासाच्या कीर्तनामध्ये 1.5 तास गातोच, बाकी काही सांगत नाही, 1.5 तास पूर्ण गातो, त्याला लोक म्हणतात 1 नंबर कीर्तन झालं. मग भजनच ठेवायचं ना. प्रश्न आहे, कीर्तनकारांनी जास्त गायन न करता चिंतन मांडलं पाहिजे, अभंग सोडवला पाहिजे. पण सध्या कीर्तन याची व्याख्याच आम्ही बदलून टाकली. तो 2 तासाच्या कीर्तनामध्ये मोठे महाराज आम्ही कुणाला म्हणतो, जो अर्धा तास ज्याने कीर्तन दिलं ना त्याच्यावरच बोलतो आणि मग तो म्हणतो पुढच्या वर्षी याला आणा. कशाला? तुझं कौतुक सांगायला. इथे स्तुती आणि निंदा, देवाची स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वरणू नये. या नारदाच्या गादीवर स्तुती करायची असेल तर देवाचीच आणि निंदा करायची असेल तरी सुद्धा देवाची. या नारदाच्या गादीवर कीर्ती माणसाची सांगायचीच नसते महाराज, पण तरी सुद्धा लोक त्यांनाच मोठे महाराज म्हणतात, जे कौतुक करतात त्यांना. ऐका, अशा मोठ्या महाराजांचं कीर्तन होतं. महाराज कीर्तनाला सुरुवात केली. महाराज म्हटले, बघा इतका सुंदर देह मिळाला, भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, इतका सुंदर देह मिळालाय तुम्हाला आम्हाला. एक काम करा, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, पंढरपूरची वारी करा, चंद्रभागेत स्नान करा. असं कोण सांगत होतं? मोठे महाराज. अगदी बरोबर, महाराज सांगत होते. आणि तो कधी ना ऐकलेलं, कधी ना कीर्तनाला आलेला, बायकोनं सांगितलं म्हणून कीर्तनाला बसला होता. त्यानं सगळं ऐकलं आणि घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला सांगितलंय, बघ पटकन तयारी कर, मला पंढरपूरला जायचंय. बायको म्हटली, कधी देव आणले नाही आणि पंढरपूरला जायचं म्हणताय, पण जाताय ना, जाऊ द्या, अडवायचं नसतं महाराज असं. आणि निघालं पंढरपूरला. मी म्हणली, चाललात पंढरपूरला, माझ्या पांडुरंगाला माझा निरोप सांगा बरं का. गेलं आणि मात्र चालता चालता मात्र त्या ठिकाणी बस स्टँडवर जाऊन बसलं.
आणि बाकड्यावर बसल्याच्या नंतर नेमकं त्याच दिवशी अर्धा तास बस उशिरा होती. बसची वाट पाहू लागलं. बसची वाट पाहता पाहता मात्र एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटलं. बरं असे नको तिथं भेटत असतात. तुम्ही पहा, आपल्याला वाटलं ना बोयाचं तोंड पाहुणे 100% तो तोंड दाखवणारच. आपण एखादं स्थळ पाहिलं निघालं ना, इकडच्या गल्लीने निघालं ना, ते तिकडच्या गल्लीने आडवं होतं, पण येतच आडवं. असे काही काही असतात महाराज. तसं जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटलं आणि म्हटलं कुठं निघालात? म्हटलं पंढरपूर. कोणी सांगितलं? म्हटले रात्री महाराजांचं कीर्तन होतं आणि मोठे महाराज म्हटले गळ्यात माळ घातली पाहिजे, कपाळाला गंध लावला पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे, आषाढी वारी केली पाहिजे. महाराजांनी सांगितलं. ते नास्तिक म्हटलं अरे महाराज मंडळीचे सांगायचे धंदे आपण एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं, तसं करू नका बरं का तुम्ही, मी त्याचं सांगते. पण ती म्हणलं अरे पण चंद्रभागेत स्नान सांगितलं, एवढ्या लांब आंघोळीला जायची काय गरज आहे? अरे तिथंही पाणी आहे, घरी पाणी आहे, काय गरज एवढ्या लांब जायची? आणि याला ते पटलं आणि हे निघालं कुठं? घरी. तेवढ्यात मात्र बायकोनं पाहिलं. अहो गेले होते ना तुम्ही, गेले होते. म्हटले कुठं? ती म्हटली पंढरपूर पंढरपूर. ती म्हणली वारी वारी. हे म्हणलं बरं आहे घरीच, काय करायची वारी? हे कशामुळे घडले येते का लक्षात? आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि त्या नास्तिकाचं कामच आहेत महाराज. एखादं कीर्तनाला निघालं ना त्याला थांबवूनच घेणार, हे नास्तिकाचं काम आहे. एखाद्याला पुडी खायची इच्छा नाही त्याला खायलाच लावणार, हे नास्तिकाचं काम आहेत महाराज. आणि तो नास्तिक स्वतःही करत नाही आणि दुसरं करतं त्याला सुद्धा करू देत नाही. आणि त्या नास्तिकाचं मत असं आहे जे डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्यानं दिसत नाही ते राहत नाही. या जगामध्ये अशा किती गोष्टी महाराज ज्या डोळ्याने दिसतात पण असत नाही. काय असं आहे जे दिसतं पण असत नाही आणि काय असं आहे जे असतं पण दिसत नाही? ऐका, काय असं आहे महाराज जे दिसतं पण असत नाही? उदाहरणार्थ तुम्ही कधी मृगजळ बघितलं का? मृगजळ नाही, उन्हाच्या झळया, हा त्यालाच मृगजळ म्हणतात. ते उन्हाच्या झळया. 4-5 जण मुंबईवरून आले, त्यांनी ते मृगजळ पाहिलं, गाडीतनं उतरले, पाटीत मृगजळ भरलं आणि घरी घेऊन गेले. असं होईल का? तरी काही काही पट्टे हाच म्हणतात, कसं हा म्हणतात कळत नाही दादा. ते मृगजळ आहे, ते डोळ्याने दिसतं पण असत नाही. आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत जे असतात पण दिसत नाही. असं काय आहे जे असतं पण दिसत नाही? ऐका, तिळात तेल आहे, उसात गोडी आहे, फुलात सुगंध आहे, लाकडात अग्नी आहे, मात्र दुधात तूप आहे. पण कधी तिळातलं तेल वाटून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध नाकाजवळ घेऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोडी पाहून नाही, खाऊन पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी, लाकडावर लाकूड घासून पहा, कळाल्याशिवाय राहणार नाही. दुधातलं तूप मंथन करून मंतोणी नवनीता तैसे घे अनंता, 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 मंतोणी नवनीता तैसे घे अनंता. माया व्यर्थकता सांडी मार्ग, वाया व्यर्थकता सांडी मार्ग, वाया व्यर्थकता
तैसे घे अनंता. मंथन केलं की दुधातलं तूप कळतं, तशी संतांची संगत केली की देवातला देव कळतो. पण एवढं सांगूनही काही लोकांना कळत नाही. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. पण ऐका ना, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी चित्रकार असला पाहिजे, ज्या अर्थी अलंकार आहे त्या अर्थी सोनार असला पाहिजे, ज्या अर्थी तुम्ही आम्ही आहोत त्या अर्थी देवाला मान्य करावं लागणार आहे. पण एवढंही सांगून कळत नसेल तर त्याला उद्बोध करून काही उपयोग नाहीत महाराज, त्याला बोध करून उपयोग नाही आहेत. का? कारण तो नास्तिक आहे, तो देवाला जाणतही नाही आणि मानतही नाही. म्हणून तुकोबाराय त्यांना सांगत नाही. पहिला वर्ग संपला. दुसरा वर्ग जो देवाला जाणतोही आणि मानतोही त्याला सांगायची गरज नाही. ज्याचा सगळा परिपाठ नित्यनियम व्यवस्थित चालू आहे त्याला कशाला सांगतील तुकोबाराय देव कसा आहे? त्याला सगळं माहिती आहे, त्याला नाही सांगत. मग कुणाला सांगतात? ज्याने अद्याप देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याला सांगतात, ऐक बाबा माझा देव जाणत आहे. किती जाणतायत महाराज? उभ्या महाराष्ट्रामध्ये एकच जाणत आहेत आणि उभ्या जगामध्ये फक्त एकच जाणत आहेत, असे दोनच जाणतेत महाराज. उभ्या महाराष्ट्रामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या इतकं जाणत कोणीच नाहीत महाराज. अरे किती जाणते आहेत? शत्रूच्या सुनेला सुद्धा चोळी बांगडी करणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अनेक राजाच्या राज्यामध्ये मात्र काहीतरी कितीतरी नट्या नाचल्या असतील, कितीतरी तमासगिरी नाचल्या असतील, पण उभ्या महाराष्ट्रामध्ये फक्त एकच राजा असा झाला महाराज की त्याने नटी नाचवली नाही, त्याने तमासगिरी नाचवली नाही. तर त्या राजानं काय करावं? जगद्गुरु तुकोबारायांनी कीर्तन करावं आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकावं. म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये एवढा एकमेव राजा आहे महाराज की मात्र त्या ठिकाणी त्या राजाला मात्र जातीपाती नाही केलं महाराज. त्यांनी त्या राजानं सगळ्यांना एकवटून घेतलं, त्या राजानं सर्वांची सेवा केली आणि स्वराज्याचं सुस्वराज्य करणारे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून त्यांना जाणतं म्हणा. कित्येक तरी लोक आम्हाला रोज म्हणतात, ताई ज्ञानोबा तुकोबारायांनी इतकं लिहिलं, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर का बोलतात? मी तर महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना विनंती करेल की आपण कीर्तन करत असताना एक वेळेस थोडं शास्त्र कमी जास्त सांगितलं तरी चालेल, पुराण थोडं कमी जास्त सांगितलं तरी चालेल, पण महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांनी राजे छत्रपती शिवाजी महाराजांवर किमान 5 मिनिट तरी बोलायला पाहिजे. का बोलावं? कारण माझे राजे होते म्हणून तुम्ही आम्ही कीर्तन ऐकू शकतोय महाराज. या मंदिरावर कळस आहेत आणि तुम्ही आम्ही या कीर्तनाला बसलोय. महिला मंडळ नाही तर आपल्याला मोकळं बसता आलं नसतं, तुम्हाला सुद्धा बुरखा पांघरून नमाज पढावा लागला असतात. हे सगळं टिकलंय ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, म्हणून त्यांना जाणतं म्हणा. सध्या महाराष्ट्रात कोणी कुणाला जाणतं म्हणायला लागलं महाराज, कोणी कुणाला जाणतं म्हणते. रस्त्याने अनेक बॅनर लागलेले असतात, त्या बॅनरवर बऱ्याच लोकांचे फोटो असतात, त्या फोटोवर कोणाचं तरी एवढं मोठं मुंडकं लटकवलेलं असतं, त्याचे एवढे केस वाढलेले असतात आणि खाली लिहिलेलं असतं, जाणत्या अण्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे ज्याला केस कट करायचं कळत नाही त्याला जाणतं म्हणतात, ज्याला पुढे खाऊन थुंकायचं कुठे ते कळत नाही त्याला जाणतं म्हणतात. कुणालाही जाणतं म्हणू नका. उभ्या महाराष्ट्रात फक्त एकच संत आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. दुसरं कोणालाही जाणवतं म्हणून चालणार नाहीत महाराज. आणि उभ्या जगामध्ये जर कोणी जाणत असेल तर माझ्या पंढरीचा पांडुरंग भगवान परमात्मा, त्याच्या इतकं जाणतं तरी उभ्या जगात कोणी झालं नाहीत महाराज. किती जाणतायत माझा परमात्मा. इथे उभं राहून पहाटे 4 वाजेपर्यंत जरी कीर्तन केलं आणि तुम्ही सगळ्यांनी जरी ऐकलं तरी माझा देव किती जाणतायत ते मला वाणीनं सांगता येणार नाही महाराज. आणि इथं बसून ऐकून माझा देव तुम्हाला कळणार नाहीत महाराज. देव किती जाणत आहे हे जर कळून घ्यायचं असेल ना तर फक्त एकदा आणि एकदाच पंढरपूरच्या पायी वारीमध्ये चालून पहा, मग कळेल की तू किती जाणत आहे, किती जाणत आहे. अरे आम्ही जर रिटायर झालो, ज्या परिवाराकरता कमवून ठेवलं, रिटायर झाल्यानंतर पाणी मागितलं तर पाणी लवकर मिळत नाही, जेवण मागितलं तर जेवण लवकर मिळत नाही. पण त्या देवाशी आमचं कुठलंही नातं नाही. पण वारीत चालत असताना ज्यांच्याशी आमचं रक्ताचं नातं नाहीत महाराज, ते आमच्या हाताला धरतात आणि म्हणतात, माऊली आमच्या घरात 2 घास तरी खा. इतका जाणत आहेत महाराज माझा देव. अरे किती जाणत आहेत सांगू तुम्हाला महाराज. आमची काळजी कोणी घरी लवकर करत नाही, पण आमची काळजी माऊली माऊली म्हणून जर कोणी करणार असेल तर तो माझा परमात्मा आहे. किती जाणत आहे, त्याला अनुभवायचं आहे. कधीतरी पंढरपूरला निवृत्तीनाथांच्या दिंडीत चालून पहा, पालखी सोहळ्यात चालून पहा, कळेल तुम्हाला की माझा देव किती जाणत आहेत. एकाने मला प्रश्न विचारला, म्हणे ताई इतक्या नाजूक आहात, चालत चालत जाता तुमच्या पायाला सूज येत नाही का हो?
मला त्यावर उत्तर द्यावं वाटलं, माऊली पायाला सूज येते पण मनाची सूज उतरते, याच्या करता वारी आहे. सध्या आमची मन सुजलीत महाराज, सध्या मन सुजलीत. काही नाही, नुसता हरिपाठ पाठ केला मनाला अहंकाराची सूज आली. नुसते 4-5 प्रमाण म्हणायला आले की मनाला अहंकाराची सूज येते. टाळ वाजवता आला की मनाला अहंकाराची सूज येते. 4-5 कीर्तन करता आली की मनाला अहंकाराची सूज येते. आणि जेव्हा वारीत चालतो, जेव्हा आमच्यापेक्षा दुपटीचा गायक आम्हाला मिळतो की तेव्हा कळतं की आपल्याही वर कोणीतरी आहे आणि मग ती अहंकाराची सूज उतरते. याच्या करता वारी केली पाहिजे. अहंकार वाढलायत ना महाराज, आपल्याही पेक्षा कोणीतरी मोठं आहे हे पाहायला मिळतं त्या वारीमध्ये. आणि मग त्या अहंकाराची सूज उतरते. महाराज कसा आहे माझा देव, अरे हौशे असू द्या, गौशे असू द्या, नवशे असू द्या, अरे घरापासून निघाल्यापासून तर पंढरपुरापर्यंत जायपर्यंत एकाला उपाशी राहू देत नाही, इतका तो जाणत आहेत महाराज, इतका जाणत आहे. अरे किती काळजी आहे त्याला आमची, सांगू तुम्हाला महाराज. मी माझ्या डोळ्याने प्रसंग पाहिलेला तुमच्या समोर सांगते, विनाकारण काही मांडत नाही. मात्र त्या ठिकाणी आम्ही पंढरपूरच्या दिशेने चालत असताना आता कधी कधी काही वारकरी येतात आणि वारकरी आले की त्यांना वाटतं वारीत चाललोय, मढी जवळ असेल तर मढीला दर्शनाला, गोरक्षनाथ गड असेल तर गोरक्षनाथाला दर्शनाला. माझी इच्छा आहे महाराज, अरे इतक्या मोठ्या निवृत्तीनाथांबरोबर चालत असताना काय कुठे जायची गरज आहे तुम्हाला? देव बरोबर आहे तरी तुम्ही देवाच्या वारीतनं देवाच्याच दर्शनाला जातात, काय गरज आहेत महाराज? इतकं सांभाळावं लागतं लोकाला, किती सांभाळावं लागतं आम्हालाच माहिती आहेत महाराज. आणि मग काही 15 जण बाबा 15 जण निघालेत गोरक्षनाथ गडाला दर्शनाला. आणि गोरक्षनाथांच्या दर्शनाला निघाल्याच्या नंतर 15ची 15 जण पिकअपमध्ये बसलेले होते. पिकअपवर गेली, दर्शन करून आले, खोटं नाही सांगत. टर्न वरतून एवढा मोठा डोंगर होता आणि मात्र ब्रेक फेल झाले. सगळ्या गाडीतल्या लोकांना वाटलं आता आपण राहत नाही, आता आपण गेलो. बाबा खोटं नाही सांगणार, 15 लोक त्या पिकअप मध्ये असताना ब्रेक फेल झाले आणि एवढी मोठी पिकअप एवढ्या बाभडीला अटकून बसली. ही कृपा फक्त पांडुरंगाची. देव उभा मागे पुढे. महाराज
खऱ्या अर्थी आमच्या मागे पुढे उभं राहून जर आमचे कोणी संकट निवारण्याचा प्रयत्न करत असेल तर तो परमात्मा आहे. किती जाणत आहे तो, इतका जाणत आहे, इतका जाणत आहे. डोळ्याने बघा मग कळेल किती जाणत आहे. बाबा एका 70 ओलांडलेल्या म्हाताऱ्या बाबांनी मला सांगितलं, ताई वय वर्ष 50 असल्यापासून मला BP शुगरची गोळी चालू आहे. किती? 50 वर्षापासून मला BP शुगरची गोळी चालू आहे. पण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि विचार केला, निवृत्तीनाथ तुम्ही जर खरे असाल ना आणि तुमची ही जर समाधी खरी असेल ना आणि संजीवन समाधी असेल ना, तर इथून तर पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत मी BP शुगरची गोळी खाणार नाहीत महाराज. काय सांगावं तुम्हाला. पण केला आणि तिथून निघाल्यापासून तर पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत BP शुगरची गोळी घेतली नाही. तिकडनं आल्यापासून गोळी बंद झाली. तेवढा इतका जाणत आहे दादा माझा, इतका जाणत आहे. पण त्याच्यावरही प्रेम करता आलं पाहिजे ना. खोटं प्रेम त्याला चालत नाही महाराज, फसवं प्रेम चालत नाही त्याला. त्याला जर कळून घ्यायचं असेल तर सत्यता तुमच्या श्रद्धेमध्ये असणं फार गरजेचं आहे. काळजी करतो, आपल्याला आपली काळजी करायची गरज नाही. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारया, कोणताही आघात येऊ द्या, निवारण्याची क्षमता त्याच्यात आहे. किती जाणत आहे दादा तो, इतका जाणत आहे. एक 70 ओलांडलेले बाबा आमच्या बरोबर चालता चालता आम्ही रात्री झोपलो सगळे. तेव्हा वळकुटीवर झोपावं लागतं, आपल्या सगळ्या वारकऱ्यांना माहीत आहे. जे वारकरी वारी निष्ठेने करतात त्यांना वळकुटी अंथरली, झोपलेत. आणि झोपल्याच्या नंतर सकाळी पहाटे 4 वाजता उठावं लागतं. खरं सांगू का, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलं की 2 वाजता उठावं लागतं. पण संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांचा सोहळा म्हणजे आरामदायी सोहळा आहे. निवृत्तीनाथ अगदी अलगद नेतात आणि अलगद आणतात महाराज. तसं माऊलीच्या सोहळ्यामध्ये 2 वाजताच उठायचं. आणि त्याच्यातही एखाद्या दिंडीतनं हरवलात तर पुन्हा सापडेलच याची काही गॅरंटी नाही. निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये आगळा वेगळा सोहळा आहेत महाराज. निवांत जातो, निवांत येतो. पण आमच्याबरोबर असलेले माऊली आणि रात्री झोपले, वळकुटे अंथरलेली, पहाटे 4 वाजता उठलेत. आणि उठल्याबरोबर ती वळकुटी अशी गोळा केली महाराज. खोटं नाही सांगत, ती वळकुटी गोळा केल्याच्या नंतर कमीत कमी त्या वळकुटीच्या खाली 7 ते 8 विंचू होते. पण उठल्यानंतर केसालाही धक्का लागला नाही. इतका तो जाणत आहे महाराज, इतका जाणत आहे. त्याचं किती वर्णन करायचं महाराज, आणि आपण वर्णन काय करायचं, त्याला अनुभवावं लागतं. इतका तो जाणत आहे. किती जाणत आहे. एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर आहेत. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता. जने विश्व निरमिये, जने विश्व निरमिये, महर्षी देवा संस्थापिते, महर्षी देवा संस्थापिते, यज्ञ स्वर्गाते सत्समात्रे अमूल्या तुहा विठोबा निधान. सत्समात्रे अमूल्या तुहा विठोबा संपूर्ण जगावर चालते. इतका तो जाणता. हे महाराज अभंगाच्या प्रथम चरण. देव जाणता, 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 देव देव
देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी. महाराज तो कसा आहे? जाणत आहे. किती जाणत आहे? एकट्याची सत्ता संपूर्ण जगावर चालते इतका तो जाणत आहे. नुसता जाणता नाही, तो चतुर आहे. किती चतुर आहे? पण तो इतका चतुर असताना सुद्धा लोक त्याच्याही पेक्षा चतुर आहे. किती चतुर आहेत सांगू तुम्हाला. एक जण असं बिडी माहिती आहे का तुम्हाला सगळ्यांना? नाही? गुंजाळवाडीला सगळे निर्व्यसनी लोक राहतात वाटतं. बरं जाऊ द्या, ओढण्याचा प्रयत्न करू नका. माहीत आहे ना, माहितीत ठेवा फक्त. बिडी ओढत आलं आणि मारुतीच्या पुढं गेलं. आता मारुतीकडं पाहिलं आणि लाजलं आणि त्याने बिडी अशी मागं लपवली. आता खरं सांगा, ज्याने ही बॉडी बनवली त्याला बिडी दिसणार नाही का? आणि त्यालाही फसवण्याचा लोक प्रयत्न करतात. काही काही महाराज इतके चतुर असतात, इतके तुम्ही बघा ना, सहज बोलतात. सहज कधी कधी इतके चतुर असतात की सहज अनुमान प्रमाण लावतात महाराज. सहज काहींचं चातुर्य तुम्ही पहा. ही जी म्हातारी माणसं, ज्येष्ठ माणसं आहेत ना, ती फार चातुर्य आहेत त्यांच्याकडे महाराज. आज शिकलेल्या माणसाला काय करतात, पण शिकलेल्या माणसाच्या सुद्धा पुढे आहेत. विठ्ठल 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 ज्येष्ठ मंडळी, तुम्ही वाटतं आपल्याला आपल्यापेक्षा शिकलेले कमी आहात, पण त्यांच्याकडे आपल्यापेक्षा चातुर्य खूप आहेत महाराज. आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात चातुर्य. झालं काय, प्रसंग फार गोड आहेत, व्यवस्थित कान देऊन ऐका. एवढा प्रसंग संपला की कीर्तन संपवते, पण फार गोड आहेत म्हणून सांगण्याचा प्रयत्न करते. तिघे जण रस्त्याने निघालेत महाराज. जंगलामध्ये निघाले. एक शिपाई होता, एक प्रधान होता आणि एक राजा होता. तिघे जंगलामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर जंगल इतकं घनदाट होतं महाराजजी की त्या जंगलामध्ये तिघे जण बाजूबाजूला निघून गेले. हरवले, एकमेकाला सापडायला तयार नाही. पण एका झाडाखाली एक ज्येष्ठ म्हातारे बाबा, आंधळे बाबा बसलेले होते. आणि आंधळे होते, ज्येष्ठ होते, वयस्कर होते, पण त्या झाडाखाली बसलेले होते. पण शिपाई तिकडनं आला आणि आल्याबरोबर त्या म्हाताऱ्या माणसाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर अगदी उंच स्वरामध्ये, अगदी मात्र रागीट स्वरामध्ये विचारलं, हे आंधळ्या, इथून कोणी जाताना पाहिलं का? अगदी असं बोलल्यावर कोणी उत्तर देईल का हो तुम्हाला? तुम्ही प्रेमाने विचारा, प्रेमाने उत्तर मिळेल. ज्या गोष्टी प्रेमाने होऊ शकतात त्या उद्धटपणे होत नाहीत महाराज. आणि सध्या सगळ्यात जास्त उद्धट बोलायचा रोग लागलाय आम्हाला. आम्ही कुणालाही आरे कार्य करतो, आम्ही कुणालाही आरे रावे करतो महाराज. पण ऐका, जशाच तसं उत्तर येत असतं. आंधळ्या बाबाने विचार केला, इतका रॅश विचारतोय, इतका ओरडून विचारतोय, आपल्याला काय उत्तर द्यायचं? त्याने सांगितलं, मी कोणाला पाहिलं नाही, जाय तिकडं. आता त्याला सांगितल्यानंतर दुसऱ्यांदा प्रधानजी आले आणि प्रधानाने विचारलं, का हो आंधळे बाबा, इथून कोणी जाताना पाहिलं का? आणि मग आंधळे बाबांनी विचार केला, बाबा तरी म्हटलाय निदान. आणि मग सांगितलं, इथून येत ना बाबा, एक शिपाई पुढे गेलात. आणि गेल्याच्या नंतर तो प्रधान निघून गेला पुढे महाराज, शोधत शोधत. आणि गेल्याच्या नंतर मग राजा आला आणि राजाने मग त्या आंधळ्याकडे पाहिलं आणि आंधळे बाबा पाशी जाऊन बसले. आंधळे बाबा, पाणी घेता का? आंधळे बाबा, काय खाणार तुम्ही? आंधळे बाबा, जेवण करतात का? पण आंधळे बाबा, एका प्रश्नाचं उत्तर द्यावं मला, इथून जाताना कोणी पाहिलंय का हो तुम्ही? आणि मग आंधळा म्हटला, राजा, मी कोणाला पाहिलं नाही बाबा, पाहिलं नाही, इथून 2 जण जाताना पाहिले दादा. आणि मग राजाने विचार केला, हा दिसताना आंधळा दिसतोय, पण यानं कसं सांगितलं 2 जण गेलेत म्हणून? कोण होते आंधळे बाबा जाताना 2 जण? आंधळे बाबांनी सांगितलं, पहिल्यांदा शिपाई गेला, नंतर प्रधान गेला. राजाने विचार केला, याला डोळेनं दिसत नाही, शिपाई गेला कसा कळाला, प्रधान गेला कसा कळाला, आणि मला राजा म्हणतोय, मी राजा आहे, आंधळा असून सुद्धा कसं कळालं? आणि मग आंधळे बाबाला प्रश्न विचारला, आंधळे बाबा, एक प्रश्न विचारू तुम्हाला? आंधळ्यानं विचारलं, विचार बाबा, काय आहेत राजा, तुझा प्रश्न काय आहेत? अहो, तुम्हाला तर डोळ्यानं दिसत नाही, मग आधी गेला तो शिपाई होता कसं ओळखलं? दुसऱ्यांदा गेला तो प्रधान होता कसं ओळखलं? आणि मी राजा आहे हे कसं ओळखलं? आंधळे बाबा हसले आणि सांगितलं, ऐक बाबा राजा, पहिल्यांदा गेला ना तो शिपाई होता कसं ओळखलं? कारण जो शिपाई इतका उद्धट बोलत होता, हे आंधळ्या, कोणी जाताना पाहिलं का? आणि तो देशाचा, राज्याचा नियम आहे, चहापेक्षा किटली गरम असते. पंढरपुरात गेलात ना दादा, पंढरपुरामध्ये त्या वाळवंटात चंद्रभागेच्या तीरावर गेलात ना महाराजजी, तर मात्र ते चहावाले चहा घेऊन येतात आंघोळ केल्याच्या नंतर.
आणि मग आपण विचारतो गरम आहेत का? ते म्हणतात किटलीला हात लावून पहा. किटलीला हात लावला की गरम लागते आणि चहा मात्र थंड असतो. तसंच आहे, राजापेक्षा कायम त्याचा शिपाई वरचढ असतो. ज्याला काही येत नाही पद आलं की मात्र त्या ठिकाणी तो असा वागतो. म्हणून चहापेक्षा किटली गरम इतका उंच स्वरात बोलला, याचा अर्थ 100% हा शिपाई असला पाहिजे. हा, गावातल्या सरपंचाचं काही मत राहत नाही बाबा, पण जे शिपाई राहतं ना तेच म्हणतं पाणी येणार नाही, काय करायचं कर. म्हणजे सरपंचाचं म्हणणं काही नाही, पण शिपाई मात्र वरचढ असतो. असंच आहे, इथलं कोणाला बोलत नाही बरं. हा, कीर्तनकार म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे दादा. ज्याला बसल त्यानं घेऊन जा, ज्याला नाही बसणार त्यानं नेऊ नका. पण तुम्हालाच म्हणते असं नाही. मग ऐका ना, राजेसाहेब विचारतात, ऐका आंधळे बाबा, दुसरं प्रधानच होतं, कसं ओळखलं? आणि मग त्या आंधळ्यानं सांगितलं, राजे, ज्याच्याकडे नम्रताही होती आणि थोडा चढीकपणाही होता, याचा अर्थ तो प्रधान आहे तसं ओळखलं. कारण त्याने मला आंधळ्याही म्हटलं आणि बाबाही म्हटलं, म्हणून मला कळालं हा 100% प्रधान असेल. मग बाबा, माझा प्रश्न असा आहे की मी राजा आहेत हे कसं कळालं तुम्हाला? अरे बाबा राजा, ए बघ, कोणालाही निवडून यायचं असेल तर ते म्हणतं पाणी घे, चहा घे, जेवण घे आणि मग त्याचं काम करून घेतो. तसं तुम्हाला विचारलं जेवण करतो का, पाणी घेतो का आणि मग तुझं काम तू विचारलं. ज्या अर्थी आधी सेवा केली आणि नंतर काम करून घेतलं, त्या अर्थी तू कोण आहे? राजा आहे. राजानं विचार केला, एवढं जर कामाचं माणूस आहे तर ते आपल्या राज्यात नेलं पाहिजे गड्या. आणि मग आंधळे बाबा, एक काम करा, माझ्या राज्यात येता का तुम्ही? राज्यात येता? आंधळ्यानं सांगितलं, राजेसाहेब तुम्ही म्हणतायत तर राज्यात यायला काही हरकत नाही, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. राजानं मात्र त्या आंधळे बाबांना घेऊन निघाला. गोंगडी खांद्यावर, महाराज काठी हातामध्ये, आंधळे बाबा राजेसाहेबांच्या राज दरबारामध्ये पोहोचले. आणि पोहोचल्याच्या नंतर राजेसाहेबांनी शिपायांना सांगितलं, हे शिपायांनो, माझ्या बरोबर आंधळे बाबा आलेत, काही नका त्यांना जेवायला व्यवस्थित वाढा, वरण भात पोळी भाजी चांगलं द्या. आंधळ्यानं विचार केला, इतक्या लांबून आलो, रूमची व्यवस्था विचारली नाही, खोली कुठं आहे दाखवली नाही, डायरेक्ट जेवायचं विचारलं, शंका आली दादा. आणि मग मात्र गप्प बसला बिचारा. आंधळ्या जेवण केलं आणि जेवण केल्याच्या नंतर तेवढ्यात राजा म्हटला, बाजार आहेत घोड्यांचा, मग घोड्यांच्या बाजारात गेलं पाहिजे, घोडे घेतले पाहिजे. पण आता हा आंधळा इतका हुशार आहे तर त्याला आपण बरोबर नेलं पाहिजे. त्या आंधळ्या बाबांना सांगितलं, बाबा काही काम नाही ना, येता का माझ्या बरोबर? म्हटलं येतो. आणि मग आंधळे बाबाला घेऊन गेले. 2 घोडे 2 लाखाला होते. व्यवहार करणार, पण राजा म्हटला, जरा विचारून तर पाहू बाबाला की घोड्यातलं काही कळतं की नाही. आणि मग, बाबा तुम्हाला घोड्यातलं काही कळतं का हो? याच्यापैकी दोन्हींचा व्यवहार केला, घेऊ का दोन्ही पण? त्या आंधळे बाबानं काय केलं महाराज, एका घोड्याला अशी थाप मारली, तो घोडा स्थिर उभा राहिला. आणि दुसऱ्या घोड्याला थाप मारल्याबरोबर त्यानं टणकन दिशी उडी घेतली. आणि मग राजाला सांगितलं, राजेसाहेब हाच घोडा घ्या, इकडचा घेऊ नका. का बरं? अरे ज्या अर्थी याला हात मारल्याबरोबर तो टणकन उडी मारतो, याचा अर्थ हा कामाचा आहे, आणि हा हालचालच करत नाही, याचा अर्थ तो कामाचा नाही. 2 लाखातनं 1 लाख वाचवलेत महाराज. आणि मग राजा त्या आंधळे बाबाला घरी घेऊन गेला आणि शिपायाला सांगितलं, हे शिपायांनो, आंधळे बाबा जेवायला आले, त्यांनी आज आपले 1 लाख रुपये वाचवले. एक काम करा, आजपासून वरणावर 2 तुपाच्या धारी सोडत चला. आंधळा विचार करायला लागला, 1 लाख रुपये वाचवले, बक्षीस नाही काही नाही, आणि फक्त तुपाची धार वाढवली, काय करावं बुवा. पण मात्र दुसरा दिवस उजडला. आणि उजडल्याच्या नंतर महाराज राजेसाहेब हिरे घ्यायला निघाले बाजारामध्ये. आणि 5 हिऱ्यांचा व्यवहार झाला. 5 लाख रुपयाला 5 हिरे होते. तेवढ्यात आंधळे बाबाला विचारलं, आंधळे बाबा हिऱ्याचा व्यवहार झाला, 5 हिरे घेतले, घेऊ का हे 5ही पण? आणि मग मात्र आंधळे बाबानं पाहिलं, असे चापले महाराज. राजाला सांगितलं, जरा ठेचून पहा आणि मग मात्र त्या ठिकाणी खरं आहे की खोटा आहे कसं ओळखायचं. आणि मग मात्र त्या ठिकाणी घनाने त्या ऐरणीवर हिरा ठेवला आणि जोर जोरात मारू लागलात महाराज. आणि ऐक बाबा, जो फुटला ना, ज्याचा चुरा झाला ना, तो हिरा घेऊ नको, आणि ज्याला घनाने मारून सुद्धा चुरा नाही झाला तो हिरा ठेविता
तो ऐरणीत जाऊन बसतो पण फुटत नाही, तो खरा हिरा आहेत महाराज. आणि मग मात्र राजाने सगळे हिरे पाहिले आणि मग त्या ऐरणीतही घालून पाहिले महाराज. तिन्ही हिरे फुटलेत आणि फुटल्याबरोबर फक्त 2च चांगले निघाले. राजा हे 2च हिरे घे, हे 3 खोटे आहेत ते घेऊ नको. आणि मग 5 लाखापैकी किती लाख वाचवले होते आंधळ्यानं? 3 लाख वाचवलेत महाराज. राजाने विचार केला 3 लाख वाचलेत. घरी गेला आणि शिपाईला सांगितलं, हे बाबा, आंधळे बाबाने माझे 3 लाख वाचवले, आजपासून जेवणामध्ये बुंदीचा लाडू वाढव. काय वाढवलं महाराज? बुंदीचा लाडू वाढव सांगितलं. आंधळ्या विचार करायला लागला, 3 लाख वाचवले, काही दिलं नाही, बुंदीचा लाडू. ठीक आहे. तिसऱ्या दिवशी निघाला मोहरा. महाराज मोहरा पाहायला निघाला. आता मोहरा खरी कशी ओळखावी आणि म्हणून त्याच्यातून धागा घातला महाराज. आणि तो धागा जर सरळ गेला, त्याला जर काही झालं नाही तर ती मोहरा खरी आहेत असं म्हणतात. सुईच एवढं टोका एवढं, मात्र त्यातनं धागा गेला की ती मोहरा खरी कोणती खोटी कोणती ही आंधळ्यानं दाखवून दिली. आणि मग तिथं मात्र त्या आंधळ्याचे आपल्या राजाचे 2 लाख रुपये वाचलेत दादा. ते 2 ते 3, 2 आणि 3 5 आणि आधीचा 1, किती वाचवले होते? 6 लाख वाचवले. घरी राजा गेला आणि राजानं सांगितलं, आता सुद्धा 1 लाख रुपये वाचवले, आजपासून जेवणामध्ये दुधाचा ग्लास वाढव, दुसरं काही करू नको. आणि मग आंधळ्यानं हे सगळं ओळखल्याच्या नंतर राजा आंधळ्याजवळ पशी जाऊन बसला. काय हो आंधळे बाबा, इतकं ज्ञान तुम्हाला? म्हणे मला सगळं कळतं. सगळं कळतं? मग एक काम करा ना, माझा भूतकाळ काय आहे ते सांगा, म्हणजे मला बरं वाटेल. हे बघ राजा, काही विचारू नको, उगं तुला वाईट वाटेल, उगच तुम्हाला शिव्या देशील, या गावातून बाहेर काढून देशील, काही विनाकारण विचारू नको. राजा म्हटलं, हे बघा, मला माझा भूतकाळ सांगा, मी पहिला कोण आहे ते सांगा, मी कोणाचा मुलगा आहे ते सांगा. हे बघ राजा, विनाकारण काही सांगायला लावू नको, कारण जर खरं सांगितलं ना, तुम्हाला गावाच्या आणि राज्याच्या बाहेर काढून देशील. मी नाही काढणार, वचन द्या राजे साहेब, नाही काढणार बाबा. कोण आहेत मी, खरं सांग. आणि मग शिपाई मात्र त्या ठिकाणी आंधळ्याने बघितलं, राजा खरं सांगतो, अगदी खरं सांगतो, तू कोण आहेत? हे बघ, तू ये ना आचार्याचं पोरगं आहे. ऐकायला कसं वाटलं असेल आचार्याचं? मी आचार्याचा पोरगा? होय. हे बघ, माझं खरं वाटत नसेल तर आईला जाऊन विचार कोणाचं पोरगं आहेत महाराज. ते आईकडे गेलं. आई खरं सांग, मी राजा असताना सुद्धा त्या आंधळे बाबा म्हणतात आचार्याचं पोरगं आहे, खरं आहे? आई म्हटली, कोणी सांगितलं तुला? हे 100% खरं आहे. आई काय बोलते तू, हे कसं काय खरं आहे? आणि मग मात्र त्या ठिकाणी आईनं सांगितलं, बाबा मी जेव्हा राणी होते तेव्हा मात्र मला मुलगा झाला की तो मरायचा, मुलगा झाला की मरायचा, अशा 8 मुलं गेले. आणि मग 9व्यांदा मी गरोदर राहिले आणि तुझ्या बापानं सांगितलं, आता जर पोरगं मेलं तर तुला इथून काढून देईल. असं सांगितल्यानंतर मी डिलेवरी झाली, बाळंतीण झाले, पण मात्र जन्माला पोरगं मेलेलं घातलं. आता प्रश्न पडला होता काय करावं. पण त्याच दिवशी राज्यामध्ये एका आचार्याची पत्नी बाळंतीण झाली आणि मात्र तिला मुलगा झाला. आणि मग त्या पत्नीने विचार केला, माझं पोरगं जर हिला दिलं तर राज्य करेल, राजा बनेल, म्हणून मेलेलं पोरगं तिला दिलं आणि तिचं पोरगं मी घेतलं. म्हणून तू कोणाचा आहे? कोणाचा आहे? आचार्याचा आहे. आणि मग राजा आला आणि आंधळे बाबाला विचारलं, बाबा मी आचार्याचं पोरगं आहे, हे तुम्हाला कसं कळालं? अरे बाबा कळालं, कशाला विचारतो विनाकारण? कळालं मला, सांगाच मला, मी आचार्याचं पोरगं आहे, कसं कळालं? आणि मग आंधळ्यानं सांगितलं, हे बघ बाबा, हे चातुर्यानं ओळखलं. कसं ओळखलं? किती चातुर्य? आणि मग मात्र आंधळे बाबाने सांगितलं, अरे पहिल्यांदा मी तुझे 1 लाख रुपये वाचवले आणि तुम्हाला काय 2 तुपाच्या धारी वाढवल्या? अरे राजा असता तर माणिक दिला असता, पण तुपाची धार वाढवली. दुसऱ्यांदा 2 लाख वाचवलेत, तू फक्त बुंदीचा लाडू वाढवलात. तिसऱ्यांदा अरे 1 लाख वाचवले आणि तू फक्त दुधाचा ग्लास वाढवला. जसं जसं मात्र फक्त जेवणात वाढ केली, ज्या अर्थी माणिक हिरे मोती दिले नाही त्या अर्थी तू फक्त जेवणातच वाढ केली, याचा अर्थ तू आचार्याचाच असला पाहिजे. कळतंय का? प्रसंग संपला दादा माझा, फार लांबवला, पण मेन मुद्द्यावर या. माणसं इतके चतुर आहे, पण आपल्याही पेक्षा तो देव इतका चतुर आहे की आपल्या अंतःकरणातलं जाणून घेतो. काय जाणतो? देव चतुर जाणून अंतर वर्तत असे. तो चतुर आहे, तो जाणत आहे, नुसता जाणता नाही, नुसता चतुर नाही, तर तो निराळा आहे. किती वेगळा आहेत महाराज तुमच्या आमच्यापेक्षा, तो निश्चितच वेगळा आहे. किती वेगळा आहे. आमच्या अंतःकरणात काय चाललं हे एका मिनिटात
ओळखतो इतका तो जाणत आहेत महाराज, इतका तो निराळा आहे, इतका तो चतुर आहे, आमच्या अंतःकरणातलं ओळखतो महाराज, इतका तो. मग विचार करा का बरं निराळा? कारण आम्ही संगत करायची असेल तर श्रीमंत माणूस श्रीमंत माणसाजवळ बसतो, गरीब गरीबाजवळ बसतो. पण माझा देव निराळा का? कारण त्याला गरीब आणि श्रीमंतातला भेद जमत नाही. तो सगळ्यांना स्वीकारतो, सगळ्यांना ऍक्सेप्ट करतो, म्हणून तो निराळा आहेत महाराज. पण त्याला कळून घ्यायचं असेल तर आम्हाला आमच्या जीवनामध्ये कर्म चांगलं करावं लागेल. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर एक आम्हाला सध्या आमच्या हिंदू धर्माचं पालन करावं लागेल, तेव्हा आमचे कर्म चांगले होतील महाराज. सध्या आमच्या धर्माला काजळी लागलीत दादा, सध्या आमच्या धर्माला कलंक लागलेला आहेत महाराज. मला असं वाटतं प्रत्येक कीर्तनकार शास्त्र पुराण वेदांत सांगतोय, पण हे कधी टिकेल महाराज? संप्रदाय टिकण्याकरता सुद्धा सध्या आता हिंदू धर्म टिकणं आज काळाची गरज आहे दादा. आमच्या धर्माला काजळी लागलीत दादा, धर्माला कलंक लागलेला आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहेत माय माऊल्यांनो. आज आमचा धर्म काय आहे हे आम्हाला कळतंय. विचार करा ना, आमच्या धर्माला आम्ही कुठे नेऊन पोहोचवलंय. सध्या आमच्यामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू झालेत महाराज. इतकं कठीण राजकारण सुरू झालंय की जे ते त्याच्या धर्माच्या पाठीमागे आहे. फक्त हिंदू धर्मातच हा त्या जातीचा तो त्या जातीचा. अरे आमच्याकडे बेटी व्यवहार नव्हता पण रोटी व्यवहार होता. पण या राजकारणाच्या पोळ्या भाजण्याकरता आमच्यातच जातीभेद लावून दिलायत महाराज. म्हणून माझी एकच विनंती आहे, जातीपातीच्या वाटण्या करण्यापेक्षा आम्ही सगळे हिंदू धर्माचे आहोत हे आमच्या डोक्यात बसणं आज काळाची गरज आहे. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. आज आमचा धर्म टिकतोय महाराज. सध्या आमची मुलं कॉन्व्हेंटला आहेत, सध्या आमची मुलं इंग्लिश मिडियमला आहेत, सध्या आमच्या मुलांना बकरी ईद माहीत आहेत, सध्या आमच्या मुलांना नाताळाच्या सुट्ट्या माहीत आहेत. पण सध्या हिंदूंच्याच मुलांना आषाढी एकादशी माहीत नाही. हे हिंदुत्वाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे महाराज. आज आमची मुलं ज्यांच्या शाळेत शिकतात त्या शाळेत सांगितलं जातं टिकली चालणार नाही, बांगडी चालणार नाही, टिळा चालणार नाही. आणि आमच्या हिंदूंच्या मुली टिकली लावत नाही, बांगडी घालत नाही, टिळा डोक्याला लावत नाही. का विचारलं की सांगतात शाळेत चालत नाही. सर्व हिंदूंना माझी एकच विनंती आहे महाराज, ज्या शाळेमध्ये टिकली चालत नाही, ज्या शाळेमध्ये बांगडी चालत नाही, सगळ्या हिंदूंच्या पालकांनी एकत्र या आणि शाळेमध्ये जाऊन सांगा आमची हिंदूंची मुलं आहेत ते टिकली लावणारच, त्या बांगड्या घालणारच, ते टिळा लावणारच. चालत असेल तर आमच्या हिंदूंची मुलं तुमच्या शाळेत येतील, अन्यथा एकही ऍडमिशन होणार नाही. महाराज पाया पडावं लागेल. पण आम्ही झोपलोय सध्या, आम्हाला गाढ झोपा लागल्यात. आम्ही जातीपातीच्या पाठीमागे उभे आहोत. सध्या आम्ही सगळे झोपलेलो आहोत. माझी विनंती आहे दादा, आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघ बोर्डचा कायदा तुम्ही जरा पेपर वाचलं तर कळेल आम्हाला. तरुण मित्रमंडळ एकत्र या. अरे कुठंतरी टपरीवर पानखानी करता एकत्र येऊ नका. हिंदू धर्म जपण्याकरता आम्ही एकत्र आलं पाहिजेत दादा. ते एकत्र आहे, ते संघटित आहेत, ते बरोबर वेळेलाच त्यांच्या गोष्टी साध्य करतात महाराज. पण हिंदूंचं काय? आज बांगलादेशची परिस्थिती बघा काय झालीत महाराज. जर आम्ही असंच झोपलेलो असेल तर एक दिवस हिंदुस्थानचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हिंदूंनी जागं होणं आज काळाची गरज आहे महाराज. काय हिंदूंची परिस्थिती आहे जरा बघा. महिला मंडळ आपल्या मुलींकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. अरे गेल्या वर्षी 36 तुकडे होऊ नये, आजही त्याच प्रसंग, आजही तेच लव जिहाद का होत आहे तसं? कारण आमच्या मुलांना आम्ही आमच्या धर्माची शिकवण देत नाही, आमच्या मुलांना आम्ही संत परंपरा सांगत नाही, आमच्या मुलांना आम्ही आमचे ग्रंथ सांगत नाही, आम्ही आमच्या मुलांना आमचा धर्म सांगत नाही. अरे जा जरा बाकीच्या धर्माकडे जाऊन पहा. एवढं सपोर्ग जन्माला येतं, चालायला लागतं, लगेच त्याला गोल टोपी घालायचं शिकवतात. पण आमच्या मुलांना आमच्याच टोप्या घालायची लाज वाटतेत महाराज. कुठे नेऊन ठेवलात आम्ही आमचा धर्म? आणि असंच जर चालू राहिलं तर आमच्या धर्माचं नक्कीच वाटोळ होईल दादा. मला हेच सांगायचं आहे, संप्रदाय टिकवायचा असेल तर आम्ही आमचा धर्म टिकवला पाहिजे. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जरा तरुण मुलींना कराटेचे मात्र क्लासेस लावा. स्वतःचं स्वरक्षण कसं करता येईल हे मुलींना शिकवलं पाहिजे. पण आमच्या मुलींना फक्त नटाफटा करायचा आणि घराच्या बाहेर मात्र हिंडत फिरायचं एवढंच माहिती आहे. आमच्या मुलींना आईला सांगायचं माझा ऑनलाईन क्लास आहेत आणि ऑनलाईनच्या नावावर इंस्टाग्रामवर उघडे पागडे कपडे घालून कसेही व्हिडिओ काढायचे ते आम्हाला पटतंय. आमची हिंदूंची मुलगी तरुण आहेत महाराज. पाठ दाखव, पोट दाखव, कुठंतरी अंग प्रदर्शन कर आणि तिचे आईबाप म्हणतात बघा माझ्या मुलीच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आहे, किती लाईक आहे. लाज वाटली पाहिजे आपल्याला काहीतरी. कुठे नेऊन ठेवलायत महाराष्ट्र? या सोशल मीडियाने तर अख्खं वाटोळं घातलंय दादा.
तुम्ही बघा जरा बाकीच्या धर्माकडे पहा. आम्ही आमच्या मुलींना संस्कार देणं, संस्कृतीची जोपासना करणं काळाची गरज आहे. हे इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, अतिशय मात्र सोशल मीडियाचा उपयोग वाईट होतोय महाराज. आमच्या मुलीला मात्र त्या ठिकाणी 2-2 वाजता ऑनलाईन दिसते, मेसेजेस येत आहेत, तरी आम्ही हिंदू झोपलेलो आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या मुलीला हिंदू आणि मुस्लिमामध्ये फरक कळत नाही. मी कुणालाच घाबरत नाहीत महाराज. मला एवढंच माहित आहे की मरेपर्यंत आम्ही आमच्या धर्माचे आहोत आणि धर्म टिकला पाहिजे. आम्ही गेलो तरी चालेल बोलता बोलता, पण आमचा धर्म टिकणं आज काळाची गरज आहे. सगळं वाटोळं चाललंय महाराज. अरे कोणी आमच्या पाठीमागे नाहीत. मी कुठल्या पक्षाचे म्हणून अजिबात बोलत नाहीत महाराज. मला राजकारणाशी अजिबात काही घेणं देणं नाही. पण मला एक असं वाटतं की प्रत्येक राजकारण्याने हिंदूच्या पाठीमागे कटाक्षाने उभं राहणं आज काळाची गरज आहे दादा. वक्फ बोर्डचा कायदा बघा जरा, सुशिक्षित व्हा, वाचा, कळेल आपल्याला काय चाललंय. अरे चांगल्या चांगल्या ठिकाणावर, कॉलेजेसच्या जागेवर त्या वक्फ बोर्डनी स्वतः मात्र त्या ठिकाणी जागा आमचे दावा केलायत महाराज. आणि असंच चालू राहिलं तर भारतातल्या कितीतरी टक्के जागा त्यांच्या नावावर निघून जातील आणि हिंदू फक्त एकमेकाच्या तोंडाकडे पाहत राहतील महाराज. सध्या आमच्या धर्माचं पालन आम्हीच केलं पाहिजे. एकवटून महिला संघटन केलं पाहिजे, पुरुषांनी एकत्र जमलं पाहिजे, तरुणांनी एकत्र जमलं पाहिजे आणि आपण आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. कारण आपला धर्म काय असा तसा नाही. आपला धर्म सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. किती श्रेष्ठ आहेत मी अनेकदा सांगत असते. अरे एकदा चुकतोय त्याला नादान म्हणतात, 2दा चुकतोय त्याला शैतान म्हणतात, बार चुकतोय त्याला पाकिस्तान म्हणतात आणि सर्वांच्या चुका पोटात घालतोय त्याला हिंदुस्थान म्हणतात. आम्ही आमच्या धर्मात जन्माला आलोय महाराज. आमच्या धर्माविषयी आम्हाला अभिमान असला पाहिजे. आमच्या संप्रदायाविषयी आम्हाला अभिमान असला पाहिजे. आमच्या देशावर लढणाऱ्या जवानांविषयी आम्हाला अभिमान असलाच पाहिजेत महाराज. अरे 15 ऑगस्टला प्रत्येकानं जागं झालं पाहिजेत महाराज. 15 ऑगस्टला सकाळी उठल्यानंतर आमच्या मात्र जवानांचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण ते त्या बॉर्डरवर आहेत, म्हणून तर हा संपूर्ण देश सुरक्षित आहेत महाराज. मेरे वतन के जरा आँख में भर जो शहीद हुए उनकी जरा याद मेरे वतन के लोग जरा आँख में भरो जो शहीद कधीतरी त्या जवानांना आठवलं पाहिजेत महाराज. परमार्थ करणं म्हणजे नेमकं काय हो? ज्यांच्या आमच्यावर उपकार झालेले आहेत ना, त्या उपकाराच्या मोबदल्यात आम्ही त्यांच्या पाया पडणं, हेच तर आम्हाला आमचा धर्म शिकवतोय. म्हणून धर्माचं पालन करा, कर्म चांगले करा, आईवडिलांची सेवा करा, मुलांवर चांगले संस्कार करा, संस्कृतीची जोपासना करा, म्हणजे देव कळेल. म्हणून माझा देव कसा आहे, तो जाणत आहे, तो चतुर आहे, तो निराळा आहे. त्याला जर कळून घ्यायचं असेल तर एकच काम करा, हाताने टाळी वाजवा, मुखाने भजन म्हणा. विठोबार संत सहकारासाठी शारदाताई रामनाथ कुरे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती कमलताई सोमनाथ गुंजाळ, चबुताई रेवजी गुंजाळ, सुलोचनाताई ज्ञानेश्वर गुंजाळ, पमाबाई पिरताजी गुंजाळ, जनाबाई बाबासाहेब गुंजाळ, आशाताई संजय गुंजाळ आणि शारदाताई पोपट गुंजाळ, ज्या महिला सुवासिनींचा नामोल्लेख झालेला आहे, त्यांनी ताईंच्या संत पूजनासाठी व्यासपीठावरती या. चला लवकर.
हरि जय जय हरि हरि जय जय हर हरे हरि 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 जय जय हर 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 हरि 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 जय जय हर 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 हरि जय हरि जय जय सालाबादप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताहातील आजचा हा 5वा दिवस समस्त ग्रामस्थ मंडळी आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ त्यांच्याकडनं मला ही सेवा आली. खऱ्या अर्थी नरेंद्र भाऊंचं कार्य खूप मोठं आहे दादा. विनाकारण मी कुणाचं वर्णन करत नाही, पण जे खरंच वर्णन प्रिय आहेत त्यांचं वर्णन आपण केलं पाहिजे. अनेकदा आमच्या महाराज मंडळीचं येणं या पंचक्रोशीमध्ये होत असतं, पण आदरणीय नरेंद्र भाऊ सर्व गुण संपन्न आहेत असं म्हणायला हरकत नाही. फार धावपळ असते आणि कीर्तनकाराला फोन करणं येईपर्यंतच नाही तर गेल्यानंतर सुद्धा पोहोचले का हा फोन येतो, म्हणून त्यांचा स्वभाव आम्हाला आवडतो. आदरणीय नरेंद्र भाऊ, समस्त ग्रामस्थ मंडळी, आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य आपले बन्सी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्यावर लेकीसारखं प्रेम करतात, फार प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण मृदुंगाचार्य ज्यांचं गोड असं मृदुंग वादन आहेत असे असणारे आमचे अभिषेक महाराज जगदाळे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवा. खूप गोड वाजवतात आणि जेवढं गोड वाजवतात तेवढा गोड त्यांचा स्वभाव आहे. त्याचे आडेवेडे घेत नाही वाजवताना, मोकळं वाजवतात, म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. गायनाचार्य आदरणीय हरिभक्त परायण आमचे विशाल महाराज पाठरे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त पांढरे त्यांचंही ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण महादेव महाराज त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण भरत महाराज गुंजाळ, आदरणीय आमच्या मायाताई महाराज साळवे या ठिकाणी उपस्थित आहे. साबळे त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण असणारे असे आकाश महाराज अरसूळ, फार गोड आवाज आहेत, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय आमचे पवार महाराज ते वारकरी आहेत बरं, निष्ठावान, आणि आपल्या पंचक्रोशीतले आहेत. आम्हाला खूप अभिमान आहेत. निवृत्तीनाथांबरोबर आम्ही त्यांना चालताना पाहतो. फार शुद्ध भाव आहेत, शुद्ध आचरण आहेत, म्हणून पवार महाराज आपलंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं हार्मोनियम वादक बाबा आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. सगळे टाळकरी गुणीजन मंडळी हे सगळे संस्थेचे विद्यार्थी आमच्या अभिषेक महाराज गावचेच आहेत का? क्या बात आहे. धन्य माता पिता तयाची आहे, ज्यांची मुलं इथं आहेत त्या माता पिताला धन्यता आहेत, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण
मी जेव्हा लहान होते, लहानपणापासून ज्यांना ओळखते, टाळ घेऊन त्यांच्या कीर्तनात उभी राहायचे असे असणारे आमचे उद्धव महाराज या ठिकाणी आहेत. त्यांचंही महाराजांचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य माझे पतिदेव सतीश महाराज जगताप, माझे बंधू अमोलभाऊ उकारडे, त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. या ठिकाणी ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम होती ते मात्र त्या ठिकाणी पवार स्पीकर मंगळापूरकर, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तसंच गोड अशी शूटिंग गेली 2 तासापासून दादा आपण बसलेले आहात, काढतायत, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय मच्छिंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे अरुणदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोंधळे, फार जुना परिचय आहेत अरुण भाऊंशी. म्हणजे कुठलंही काम नगर जिल्ह्यात जर अडलं तर माझा पहिला फोन अरुण भाऊंना जातो. म्हणून भाऊ तुमचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आदरणीय आमचे अण्णासाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी मनापासून अण्णासाहेब जगणार, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्याच पद्धतीनं आमचे मच्छिंद्र भाऊ, सगळीच पंचक्रोशीतील मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सर्वांचंच मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. कुणाचा नामोल्लेख करणं राहून गेलं असेल तर क्षमा मागते. विनेकरी बाबा आपलंही ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून या ठिकाणी सर्वांना विनंती करते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या सभामंडपाच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि म्हणून मला असं वाटतं ते लोकवर्गणीतनं व्हावं. कारण मी महिला अध्यक्ष निवृत्तीनाथ संस्थांची झाल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना शंका होते की एक बाई अध्यक्ष झाल्यानंतर बाई काही काम करते की नाही. म्हणजे कधी कधी पुरुषार्थ जागा होतो लोकांचा, पण खोटं नाही सांगणार. जेव्हा अध्यक्षपद माझ्याकडे आलं 2च महिन्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटून मी 2.5 कोटी रुपयाचा निधी पालखी सोहळ्याला आणला. मी माझी स्तुती करत नाही, निवृत्तीनाथांची माझ्यावर कृपा आहेत म्हणून बोलते. त्यानंतर आज मला जो काही अर्धा तास यायला उशीर झालात नरेंद्र भाऊ, मी त्र्यंबकेश्वरला मीटिंगमध्ये होते आणि आमच्या आमदार सरोजताई आणि त्यांच्याकडनं अजितदादा पवार त्यांच्याशी संपर्क साधून संस्थांच्या बऱ्याचशा गोष्टी अजितदादांकडे मांडल्यात मी, की प्रत्येक सोहळ्याला, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक स्थानावर ज्ञानोबराय, तुकोबराय हेही संत आहेत, परंतु निवृत्तीनाथ एक आदिष्ट स्थान आहेत आणि त्यांची अजून पाहिजे तशी व्यवस्था नाही आहे. असा शब्द टाकल्याच्या नंतर 30 कोटी रुपयाचा निधी मी मंजूर करून त्या ठिकाणी आणला. आज तो आराखडाच तयार करायला गेलो होतो म्हणून जरा उशीर झाला. फक्त आता ते पैसे योग्य त्या वेळेत योग्य त्यावेळी आले की मग बरं होईल. पण मला असं वाटतं की हे सगळा निधी जो आलेला आहे, माझी एक संकल्पना आहे पवार महाराज, की मी जे चालतेत वारकऱ्यांबरोबर, माझी एक इच्छा आहे की आपल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी पंढरपुरामध्ये एक स्वतंत्र व्यवस्था व्हावी, जागा व्हावी. त्याच्यासाठी आता माझा प्रयत्न चालू आहे आणि ती जागा आपण लवकरात लवकर करून घेणार आहेत. मला माहीत नाही माझा कार्यकाळ किती आहे, पण कमी वेळात देवाने जी संधी दिलीत, निवृत्तीनाथांनी संधी दिली, त्या संधीचं सोनं आपण करणार आहोत. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की सभामंडपासाठी आपल्या फुल नाही फुलाची पाकळी तरी आपण दिली पाहिजे. निवृत्तीनाथ महाराज कुणाचेच उपकार ठेवत नाही, तुम्ही देऊन पहा, दुपटीनं मिळणार. मी स्वतःचा अनुभव सांगतेत महाराज. निवृत्तीनाथ महाराज एक संजीवन समाधी आहेत. कुठली अपेक्षा, फक्त डोकं ठेवलं संजीवन समाधीवर की तुम्हाला अनुभूती येईल. याच्यात काही सांगायची गरज नाही, स्वतः येऊन बघा, मग कळेल तुम्हाला. आणि मात्र तसंच आपण वर्गणी स्वरूपात दान करावं ही माझी इच्छा आहे. आणि सर्वांना एकच विनंती आहे, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी 2 हात वरती करायचे. आपण विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन घेऊयात. कुणी हात खाली ठेवायचे नाही, सर्वांचे हात वरती दिसले पाहिजे. मागे बसलेले, बाहेर बसलेले, जेवणा करता आलेले, फक्त त्यांनी सुद्धा हात वरती करून भजन गायचं आहे.
शरण